आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा खून झालेला आहे आणि यवत गावच्या हद्दीमध्ये त्यांचा मृतदेह सुद्धा सापडलाय। भाजपचे पुण्यामधील विधान परिषदेचे आमदार आहेत योगेश टिळेकर। आपण थेट जाऊयात घटनास्थळी। आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, अगदी जसं तू सांगतेस त्याच पद्धतीने भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा जे सतीश वाघ आहेत त्यांचं सकाळी अपहरण करण्यात आलेलं होतं। सकाळी मॉर्निंग वॉकसाठी ते घरातून बाहेर पडले होते। अगदी 500 मीटरच्या अंतरावर धबा धरून बसलेले जवळपास 4 लोक होती। त्यांना गाडीमध्ये जबरदस्तीने बसवलं आणि त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं। पोलिसांना या संदर्भातली माहिती मिळाली आणि पोलिसांनी या संदर्भातला शोध सुरू केला। क्राईम ब्रांचची टीम जवळपास 5 वेगवेगळ्या ठिकाणी धाव घेतलं। मात्र काही वेळापूर्वीच असं माहिती समोर आलेली आहे की त्यांची हत्या करून त्यांचा जो मृतदेह आहे तो थेट जो लोणी काळभोर पासून तर जेजुरीकडे जाणारा जो एक घाट आहे शिंदवणे घाट निर्जन स्थळी त्यांचा मृतदेह या ठिकाणी फेकून टाकण्यात आलेला आहे। समोर जर आपण बघितलं तर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर डॉग स्क्वॉड असेल, त्याचबरोबर इतर जे टीम्स आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सध्या पंचनामा या ठिकाणी सुरू आहे। त्यांचा मृतदेह अजून देखील याच ठिकाणी आहे। काही वेळाने अँब्युलन्सच्या सहाय्याने तो ससून रुग्णालयाला पीएम साठी नेला जाईल। मात्र आता जर आपण बघितलं तर अतिशय धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे की सकाळी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने थेट भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्या सख्या मामाची अशा पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे। जर आपण त्यांच्या घरच्यांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना कुठल्याही धमकीचा फोन आलेला नव्हता, कुठलाही वाद कुणाशी झालेला नव्हता। तर नेमकं याच्या मागे कोण आहे, कशामुळे ही हत्या करण्यात आली हे अजून देखील स्पष्ट झालेलं नाहीये। काही टीम्स अजून सुद्धा रवाना झालेले आहेत। आपण बघतोय की पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे आणि यामधूनच अधिक माहिती समोर येईल। मात्र पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय या एकंदरीत प्रकरणावर आपण बघूयात। पोलीस तपास करतायत, गुन्हेगारांपर्यंत पोलीस निश्चित पोहोचतील। पोलीस ठाण्याच्या वतीनं किंवा आमच्या वतीनं आम्ही 4 टीम्स केलेल्या आहेत। क्राईम ब्रँचच्या सुद्धा 6 टीम्स, असं 10 पेक्षा जास्ती टीम आता इन्व्हेस्टिगेशन करतायत। इन्व्हेस्टिगेशनमध्ये लवकरच आरोपी सापडतील असा आम्हाला विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।